काळोखाची वाट ही खूप भयानक असते असे म्हणतात. त्या वाटेत भेटणाऱ्या कोणावरही आपण विश्वास ठेवू शकत नाही. आणि तो विश्वास जीव घेणार किंवा परिस्थिती खराब करणारही असू शकतो. तर आज आपण पाहणार आहोत अशी अजून एक भयानक कहाणी जी मला शेअर केली आहे दीपक ठोंबरे यांनी माझ्या इंस्टाग्राम आय डीवरती. नमस्कार, मी सौरभ सोनवणे स्वागत करतो क्रिपी सत्य या हॉरर यूट्यूब चॅनलमध्ये. थोडीशी भीती अशी परिस्थिती. दीपकने त्याच्या मामासोबत घडलेला एक भयानक किस्सा मला शेअर केला. दीपक म्हणतो की त्याचे मामा गावी एका हॉटेलवर काम करत होते आणि त्याच्या मामाचे हॉटेल हे हायवे लागत होते. लहान मुलांना सुट्टी असल्यामुळे लोक आपल्या गावी जायला निघतात आणि तोच टाईम असतो हॉटेलवाल्यांना कमवण्याचा. त्यामुळे त्याच्या मामाने हॉटेल रात्री जास्त वेळ चालू ठेवले. सुमारे 1:45 दरम्यान तिकडे प्रवाशांनी भरलेली एक बस आली. बसमध्ये प्रवासी जास्त असल्या कारणामुळे कामाचा व्याप हा जास्तच वाढला. काम करत असताना त्यांना घरून अचानक फोन आला. फोनवर त्यांचा मुलगा सुचित होता. सुचित म्हणाला की बाबा लवकर घरी या, आईची तब्येत जास्तच खराब झाली आहे. ती मागापासून उलटी करत आहे आणि तिला चक्कर वगैरे येत आहे. हे ऐकताच मामाला घाम फुटला आणि त्या टेन्शनमध्ये घाईघाईत हॉटेलचे काम त्यांच्या कामगारावर सोडून बाईक घेऊन तिथून निघून गेले. त्यांच्या गावाकडे जाण्याची वाट ही जंगलातून सुरू होते. जंगलाची वाट लागताच तिथे फार भयान अंधार पसरलेला असतो. गाडीच्या लाईटशिवाय कसलाच तिथे प्रकाश दिसत नव्हता. घाबरत घाबरत मामा जंगलाच्या अर्ध्या रस्त्यावर पोहोचले आणि अचानक त्यांची गाडी बंद झाली. त्यामुळे त्यांना अजून घाम फुटला. त्यांनी विचार केला इतक्या रात्री इथे थांबणे बरे नाही. अचानक त्यांना त्यांच्या नजरेत एका दिव्याचा उजेड पडला. गावच्या भाषेत म्हणायला गेलं तर चिमणी किंवा कंदीलचा प्रकाश. त्यांना जरा बरे वाटले. ते म्हणाले तिकडे कोणतरी आहे जे माझी मदत करते. मामांनी गाडी बाजूला लावून त्यांच्या झोपडीकडे गेले. तिकडे काही माणसं शेकोटी करून बसले होते आणि गप्पा मारत होते. मामांनी त्यांना सर्व प्रकार सांगितला आणि मदत करण्यासाठी विनवणी केली. ते म्हणाले ठीक आहे, तुम्ही आत खाटवर जाऊन आराम करा, आम्ही गाडीचं काय ते बघतो. मामा खाट्यावर बसले आणि खूप थकले असल्या कारणामुळे त्यांचा डोळा लागला आणि ते तिथेच झोपले. झोपेच्या भरात त्यांना वेळेचे भानच राहिले नाही. सुमारे 3:30च्या दरम्यान त्यांना जाग आली आणि ते उठून झोपडीच्या बाहेर हळूच बघतात. त्यांना असे दिसले की ती माणसं शेकोटीमध्ये स्वतःचे पाय टाकून भाजलेला एकमेकांचा पायाचा भाग खात होते. ते खरंच शेकोटीमध्ये पाय टाकून भाजलेला एकमेकांच्या पायाचा भाग खात होते. मामाने हे बघताच त्यांना त्यांच्या अंगात थरकाप भरली. त्यांनी हळूच जाऊन झोपडीच्या मागच्या बाजूला हळूवार एका टोकेरी दगडाने झोपडीला फाडले आणि तिकडून पळत रस्त्यावर पोचले. सुदैवाने मामा तिकडून पळून जायचे ठरवले ते बरे, नाहीतर त्यांच्यासोबत काय झाले असते हे देवळाच ठाऊक. सकाळी उठताच त्यांनी स्वतःला रस्त्याच्या बाजूला पडलेले पाहिले. त्यांनी तिकडून उठून आधी गाडी सुरक्षित आहे का ती पाहिली. त्यांची गाडी सुरक्षित होती. मग त्यांना तिथे एक वृद्ध माणूस जाताना दिसला. त्यांनी त्यांना थांबवले आणि त्यांच्यासोबत झालेला पूर्ण भयानक प्रकार हा त्यांना सांगितला. तेव्हा तो माणूस म्हणाला की खूप वर्षाआधी इकडे झोपल्या होत्या. रात्रीच्या सुमारात त्या सगळे झोपलेले असताना अचानक त्या झोपड्यांना आग लागली आणि त्यात झोपलेले सर्वजण राग झाले. आणि काल अमावस्येची रात्र होती. तुझं नशीब चांगलं की तुला काही झालं नाही. त्या वृद्ध माणसाने त्यांना सांगितले इकडे थोड्या पुढे एक गॅरेज आहे, तिकडे तुझी गाडी जाऊन दाखव. मामाने गाडी ढकलत थोडा अंतरावर गॅरेज होते तिकडे नेले. गाडी ठीक होताच गाडीला किक मारून ते आपल्या घरी निघून गेले. तर मित्रांनो, आपली कहाणी इथेच संपते. अशा नवनवीन थरारक कहाणी ऐकण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करा क्रिपी सत्य या यूट्यूब चॅनलला. आणि तुमच्याजवळही काही भूतांबद्दल टॉपिक्स असतील किंवा भूतांबद्दल काही कहाणी असतील, स्टोरीज असतील, तर तुम्ही मला इंस्टाग्राम आय डीवरती मला पाठवू शकता, शेअर करू शकता. ऑडिओ किंवा मेसेजच्या स्वरूपात तुम्ही मला ते शेअर करू शकता. तर पुन्हा भेटूया अशीच एक नवीन भयानक कहाणी घेऊन. तोपर्यंत पाहत राहा क्रिपी सत्य. धन्यवाद. भूत आहे.